पुणे या ठिकाणी रिसर्च ऑफिसर म्हणून पण कार्यरत होते. त्यानंतर प्रभूजी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे पुण्याचं, त्या ठिकाणी पण प्रभूजी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. आणि मागील 2015 पासून प्रभूजी गोवर्धन इको व्हिलेज या ठिकाणी फुल टाइम सेवा करत आहेत. तसंच प्रभूजींचं शैक्षणिक जर डिग्री म्हटलं तर भक्तिशास्त्री, भक्ती वैभव विद्यापीठचा जो कोर्स आहे, तर असे सर्व कोर्सेस पण प्रभूजींचे झालेले आहेत. त्याचबरोबर प्रभूजींच्या खूप साऱ्या सेवा आहेत. जसं की लीगल डिपार्टमेंट जे आहे गोवर्धन इको व्हिलेज, एवढं 200-300 एकरचं जे काही एरिया आहे त्याच्या संबंधात सगळं लीगल डिपार्टमेंट, मोठे मोठे जे काही ऑफिसर लोक असतील, इव्हन कलेक्टर लोक, असे मोठे जे गेस्ट असतात त्या गेस्टची पर्सनल केअर घेणं, त्यांना मंदिरमध्ये इंट्रोडक्शन देणं, जीवीच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगणं, एकदम व्हीआयपी जे गेस्ट आहेत, मोठे मोठे ऑफिसर, त्या लोकांना प्रभूजी स्पेशली गाईड करतात आणि वेगवेगळ्या कार्यासाठी त्यांना प्रेरित करतात सेवेसाठी. त्याचबरोबर प्रभूजींचं व्हीटीए जे ट्रेनिंग आहे, वैष्णव ट्रेनिंग, त्यामध्ये पण प्रभूजी सगळ्या वैष्णवांना ट्रेनिंग देतात. पीटी सेवामध्ये पण प्रभूजी खूप कार्यरत असतात आणि स्पेशली क्लास देण्यामध्ये प्रभूजींनी इव्हन हरे कृष्णा टीव्ही अशा मोठ्या चॅनलला पण क्लास दिलेले आहेत. प्रभूजी मीडिया पासून थोडं दूर राहतात. एवढंच नाही तर प्रभूजी खूपच सुंदर स्पीकर आहेत आणि खूप म्हणजे मला तर प्रभूजींकडून खूप साऱ्या प्रेरणा प्राप्त झालेल्या आहेत. आणि स्पेशली हे जो भजन क्रियाचा जो क्लास आहे, तर प्रभूजी त्यांच्या भजनामध्ये इतके गंभीर आहेत की मध्ये जीवीमध्ये सर्व प्रेरक, खूप सारे प्रेरक भक्त आहेत, पण त्यामध्ये प्रभूजी एक आहेत. तर खूपच मला त्यांच्याकडून सुद्धा खूप चांगली प्रेरणा मिळालेली आहे. तर अशा प्रकारे प्रभूजींचं इंट्रोडक्शन खूप मोठं होऊ शकतं, पण एक थोडक्यात हे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर खरंच परम सौभाग्य आहे की आज आपल्याला प्रभूजी या ठिकाणी अवेलेबल आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषः शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय? मी आशा करतो की माझा आवाज आपल्या सगळ्यांना पोहोचत असेल. तर येस आपल्या सर्व भक्तांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. मी बोलण्यापूर्वी सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो. गुरूंच्या वैष्णवांच्या कृपेने विशेष करून श्रीमान विठ्ठलानंद प्रभू फार वरिष्ठ भक्त आहेत. प्रभूंची भेट वृंदावनामध्ये झाली होती आधी पण. त्यानंतर एकेंद्र गौर प्रभू आणि अनुपम प्रभू, आपल्या सर्व भक्तांचं खरंच हृदयापासून खूप खूप धन्यवाद. तशी माझी काही योग्यता नाही आहे, कारण विषय हा खूप खोल आहे, भजन. कदाचित विषय भोजन असता तर मी जास्ती चांगलं बोललो असतो, कारण श्रील प्रभुपादांना पण माहिती आहे की कलियुगामध्ये सगळ्यात जास्त आकृष्ट 5 प्रकारचे कोश सांगितलेले आहेत. त्याचा प्रारंभ प्राणमय कोश, अन्नमय कोशापासून होतो. म्हणजे जीवाची प्रारंभिक अवस्था अशी की प्रत्येकाला खायला नक्की आवडतं. अन्नमय पासून मग तो प्राणमय, मनोमय आणि मग असा ज्ञानमय आणि आनंदमय यापर्यंत पोहोचतो. तर त्यामुळे भजन ही स्थिती तशी फार सुंदर आहे आणि उच्च स्थिती आहे, उच्च स्तर आहे. तर माझ्याकडे तसा काही अनुभव नाही आहे. पण श्रील प्रभुपाद आचार्यांची वाणी आहे की जी गोष्ट आपल्याला हवी आहे
जी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करायची आहे, आध्यात्मिक गोष्ट, त्याच्याविषयी आपण चर्चा केली पाहिजे. त्याच्याविषयी आपण सतत श्रवण केलं पाहिजे. मग त्या अशा श्रवणाद्वारे, अशा चिंतनाद्वारे ती गोष्ट आपल्याला पालन करण्यासाठी जी आहे, आपल्याला शक्ती मिळते, बळ मिळते. आणि त्यामुळे आपण आज इथे भजन प्रक्रिया याविषयी चर्चा करणार आहोत. तर आपला आध्यात्मिक प्रवास कसा सुरू होतो? तर आपले एक महान आचार्य आहेत, श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. तशी भक्ती फार सोपी आहे. श्रील प्रभुपाद एका वाक्यामध्ये भक्ती सांगतात. चॅन्ट हरे कृष्णा अँड बी हॅपी. भगवंतांच्या नामाचा जप करा आणि सदा आनंदी राहा. बस एवढीच भक्ती आहे. पण आपले आचार्य हे जरी भगवंताचे श्रेष्ठ नित्य भक्त असले, तरी आपला जो हा प्रवास आहे, त्याला ते अजून त्याचं विश्लेषण करून सांगतात. जसं आपण समजा, आपण भरपूर सारे भक्त बीड आणि अन्य ठिकाणाहून जोडला असाल. समजा बीडवरून आपल्याला पंढरपूरला जायचंय. तर कुठले-कुठले स्टॉप किंवा कुठला रोड येणार आहे, त्याला माइलस्टोन असं म्हणतो, की आता मी किती किलोमीटर चाललेलो आहे. जसे बरेच लोकं पायीची वारी पंढरपूरला करतात. तर मध्ये-मध्ये आपण एक माइलस्टोन बघतो. एका दगडावर लिहिलं असतं, की इथून आता हे क्षेत्र एवढ्या किलोमीटर लांब आहे. तसंच आपल्या आचार्यांनी देखील आपली जी भक्तीची प्रक्रिया आहे, त्या भक्तीचे प्रक्रियेचं खूप सुंदर विश्लेषण केलं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल, की आपण योग्य मार्गावर चाललो आहे की नाही. हं. तर सर्वप्रथम, की आपण जी भक्ती किंवा जी आपण ही चर्चा करतोय, याआधी आपण श्रद्धा, साधू संग याविषयी आपण चर्चा केली असेल आणि आज आपण तिसऱ्या टप्प्यावर पोहोचलोय, त्याचं नाव आहे भजन क्रिया. तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, की आपण तीर्थयात्री आहोत. आपण या भक्तीच्या यात्रेला निघालेलो आहे आणि या भक्तीची यात्रा करत असताना आपल्याला वेगवेगळे पडाव मिळणार आहेत. आणि ज्यावेळेला व्यक्ती योग्य रस्ता धरतो, तर तो योग्य गंतव्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मी माझ्या गंतव्याला तर पोहोचलेलो नाहीये, पण मी योग्य मार्गावर आहे की नाही, हे आपण निश्चित जाणू शकतो. आणि हे योग्य मार्गावर मी आहे की नाही हे जाणण्यासाठी आपल्याला हे जे माइलस्टोन आहेत, त्या मराठीमध्ये मला शब्द येत नाही, की म्हणजे आपण त्या योग्य मार्गावर ते जे काही प्रमुख तिथे आपल्याला काही स्थळ, समजा आता मला बीडवरून तुम्ही पंढरपूरला निघाला, तर अमुक-अमुक गाव जर रस्त्यामध्ये आलं, म्हणजे मी पंढरपूर किंवा सोलापूरच्या मार्गावर आहे. तसंच या भक्ती पंथाचं, या भक्ती मार्गाचं ज्यावेळेला आपण पालन करतो, तर वेगवेगळे पडाव आपल्याला इथे येणार आहेत. हं. आणि हे पडाव ज्यावेळेला आपण बघतो की नाही, अरे मी आता इथपर्यंत पोहोचलोय, म्हणजे आता मला पुढे कुठे जायचंय, आता पुढे कुठे जायचंय, असं आपल्याला आपल्या भक्तीचा मार्ग जो आहे हा विस्तारित होतो. तर तसं म्हणतात, कित्येकदा भक्त असा प्रश्न करतात. आपण काही जण साधना भक्तीमध्ये लागला असाल, नामजप करत असाल, तर कित्येक वेळा लोकांचा प्रश्न असतो, "मी देवाला मानतो. माझा देवावर विश्वास आहे. माझे पूर्वज पंढरपूरला जायचे." समजा महाराष्ट्रातले असतील तर किंवा इतर भागातले भारतामध्ये. "आम्ही खूप धार्मिक आहे." हरकत नाही. माझा पूर्ण भगवंतांवर विश्वास आहे. भगवंत आहे याच्याशी माझा काहीही मला अ, असा अविश्वास नाही. मग तरी मी भक्ती का करावी? मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नामस्मरण करतो. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात जातो. जसं प्रभुपाद सांगतात, अनेक भक्त असतात. काही असतात वर्षानुवर्ष वर्षातून एकदा येणारे. त्यांना म्हणतात जन्माष्टमी भक्त. केवळ फक्त जन्माष्टमीला येणार किंवा उत्सवप्रिय भक्त. केवळ फक्त उत्सवाला दर्शन देणार. काही असतात 6 महिन्यातनं, काही असतात महिन्याभरातनं, काही असतात चला रविवारच्या रविवारी सुट्टी असेल आणि काही असतात नियमित. तर ही भजन प्रक्रिया किंवा भक्ती प्रक्रिया पालन करण्याची तशी काय आवश्यकता आहे बरं? जर एखाद्या व्यक्तीचा म्हणेल, की मला पूर्णपणे भगवंतांवर विश्वास आहे, मी भक्ती का करावी? मी का बरं नामजप करावं? तर याचं उत्तर असं आहे, की जसं दररोज आपण भोजन करतो, आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी, तसंच आपल्या आत्म्याचं देखील भोजन आहे. कारण केवळ फक्त भगवंतांवर विश्वास आहे, म्हणून भगवंतांची प्राप्ती होत नाही. त्या विश्वासाचं रूपांतर भगवंतांच्या प्रेमामध्ये परिवर्तित करणे, याला म्हटलेले आहे भक्ती. कित्येक असे लोक आहेत ज्यांचा भगवंतांवर विश्वास आहे. पण तो विश्वास काहीतरी हेतुपूर्वक कधी-कधी असतो, की जसं त्याला व्यवहार म्हटलेला आहे, की "हे भगवंता, मी तुझी भक्ती करेल आणि मला माझ्या जीवनामध्ये ह्या-ह्या गोष्टी हव्या आहेत." त्याला नाही भक्ती म्हणलं मी म्हणतात, व्यवहार असं म्हणतात. तर सर्व भक्तांनी आपले साउंड म्यूट करायचे आहेत. आणि ज्यावेळेला कोणाचे प्रश्न असतील आपण अनम्यूट करून विचारू शकता. तर या भक्ती मार्गामध्ये अनुसरण करत असताना, जसं मी सांगितलं, की ही जी साधना भक्ती आहे, ज्याची सुरुवात श्रद्धेपासून होते, तर आपण जी भक्ती संपूर्णपणे करतो, याचा एकमात्र उद्देश म्हणजे या श्रद्धापासून तर आपल्याला प्रेमापर्यंत पोहोचायचं आहे.
तर भगवंतांच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने, वैष्णवांच्या कृपेने आपल्याला आध्यात्मिक श्रद्धा तर प्राप्त झालेली आहे. जसं आपण सर्व महाराष्ट्रातील भक्त आहे. तुकाराम महाराज पण म्हणतात, "बहुत जन्मताची, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी." तर काहीतरी पुण्य, काहीतरी कृपा वैष्णवांची आपल्यावर झालेली आहे. ती श्रद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे. पण त्या श्रद्धेचं रूपांतर अजून प्रेमामध्ये झालेलं नाहीये. आणि म्हणून आपली ही भक्तीची जी प्रक्रिया आहे, ही श्रद्धेपासून प्रेमापर्यंत जाण्यासाठी आहे. तर भगवान श्री चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृतमध्ये सांगतात, की कोण भक्ती करू शकतो? हं. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात, "प्रभू कहे यार मुखे शुणे एक बार, कृष्ण नाम से पूज्य श्रेष्ठ सभाकार." तर भगवंतांचं नाव एकदा जरी ज्याच्या जिभेवर येतं, तो व्यक्ती श्रेष्ठ आहे. कारण भगवंतांचं नाव जिभेवर येणं एवढं सोपं नाही. तर यासाठी कृपा लागते. तर एकदा जरी ज्याने भगवंतांचं नाव घेतलं, याचा अर्थ त्याची भक्ती सुकृती वाढलेली आहे आणि तो यदाकधी आता भक्ती मार्गावर येणार आहे. मग पुढे सांगतात, एकदा कृष्ण नाव म्हटलं म्हणजे कसं झालं? बँकेमध्ये ₹1 जमा केल्यासारखं. हं. तर ₹1 आपण जमा करतो. हं. आणि मग आपलं अकाउंट वाढत जातं. तसं एकदा आपण भगवंतांचं नाव घेतलं, तर हं, काहीतरी भक्ती सुकृती मिळाली आहे. पण पुढे चैतन्य महाप्रभू म्हणतात, "श्रद्धावान जन है भक्ती अधिकारी, उत्तम कनिष्ठ मध्यम श्रद्धा अनुसारी." तर श्रद्धा, तर भक्ती पालन करण्यासाठी सर्वप्रथम गोष्ट काही लागत असेल ती म्हणजे श्रद्धा आहे. तर बघा या जगामध्ये कोणतीही गोष्ट विकत घ्यायची असेल, त्याचं मूल्य आहे. आणि त्यामुळे भगवंतांना जर विकत घ्यायचं असेल, जसं मराठीमध्ये भक्तिगीत आहे, "बाई मी विकत घेतला श्याम." अरे हो, भगवंतांना विकत घ्यायचंय, पण त्याचं मूल्य काय आहे? त्याचं मूल्य आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे ही पुंजी आहे आणि आपण जो हा सत्संग करतोय किंवा दर गुरुवारी किंवा दर तुमचा जो साप्ताहिक कार्यक्रम असेल, कशासाठी आहे? या श्रद्धेची पुंजी वाढवण्यासाठी. जसं आजकाल लोकं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मला याच्याविषयी खरंच जास्ती काही माहिती नाही पण खूप जास्ती ॲड येतात आणि खूप याच्याविषयी ऐकतो, की लोकं इन्व्हेस्टमेंट करतात. का बरं? हे इन्व्हेस्टमेंट केलं, की माझ्या पैशांची वाढ होणार. म्हणजे माझं भविष्य जे आहे ते सिक्युअर होणार. तसंच ही जी भक्तीची प्रक्रिया आहे, यामध्ये आपल्या श्रद्धेचा वाढ होणार आहे. तर बघा याचे जे विश्लेषण आहे, आचार्यांनी श्रद्धापासून प्रेमामध्ये केलेलं आहे. ही श्रद्धाच आहे. ही श्रद्धाच वाढत, वाढत, वाढत जाते आणि या श्रद्धेचं रूपांतर जे आहे ते प्रेमामध्ये होतं. मग याचे नाव कसे आहे? श्रद्धा म्हणजे अधोश्रद्धा. त्या व्यक्तीला थोडी श्रद्धा प्राप्त होते आणि त्याच्या श्रद्धेनुसार मग तो भक्तीमध्ये वाढ करतो. तर ज्यावेळेला त्याला ही श्रद्धा प्राप्त होते, अधोश्रद्धा, तर त्याला कळतं, "अरे, मला भगवंतांविषयी अजून जाणायचंय. मला भक्तीमध्ये गांभीर्य बनायचंय. मला खरंच भगवंतांची प्राप्ती करायची आहे." मग असा व्यक्ती काय करतो? जो श्रद्धावान व्यक्ती आहे तो श्रद्धा असलेल्या साधूंचा संघ शोधतो. जसं एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचंय, तर तो जातो ना, एल-आय-सी वाले असतील किंवा आजकाल खूप एजंट्स असतात वेगवेगळे. तुम्ही एवढे पैसे टाका, तुम्हाला एवढे पैसे मिळतील. सो आध्यात्मिक आपली जर पुंजी आपल्याला वाढवायची आहे, तर आपल्याला प्रामाणिक साधूंचा शोध घेतला पाहिजे. आणि तेवढ्या एका कारणासाठी श्रील प्रभुपादांनी हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ उघडलेला आहे. कशासाठी? एकमात्र स्थान असं आहे, एकमात्र ही भक्तीची बँक आहे. तिथे येऊन आपण आपल्या श्रद्धेचा वाढ करून या श्रद्धेला प्रेमामध्ये रूपांतरित करू शकतो. प्रेम भक्ती यहाँ होते, अविद्या विनाश जाते, वेदे गाय यहाँ रचरितो. तर एकमात्र उद्देश आपल्या या इस्कॉन संस्थेचा आहे, की आपल्याला जी श्रद्धा प्राप्त झाली आहे भगवंतांविषयी, त्याचं रूपांतर जे आहे ते प्रेमामध्ये करायचं आहे. आणि यासाठी मग साधू संघ आणि म्हणून प्रभुपाद म्हटलेत, "आय मेड अ होम वेअर होल वर्ल्ड कॅन लिव्ह." किंवा मी असं एक घर बनवलेलं आहे, ज्या संपूर्ण जग त्यामध्ये येऊ शकतं. कशासाठी? एकत्रित येऊन संकीर्तन करून त्या श्रद्धेचं रूपांतर प्रेमामध्ये करण्यासाठी आणि त्यासाठी लागतो साधू संघ. तर आता एखाद्या व्यक्तीने थोडी श्रद्धा आहे, म्हणजे थोडे पैसे त्याच्याकडे आहेत. तो आता एखाद्या एजंटकडे, बँककडे, एस-आय-पी वाल्याकडे, एल-आय-सीकडे काय माहिती नाही अजून अनेक भौतिक जगामध्ये उपलब्ध आहेत असे स्थान. तर ही भक्तीची बँक वाढवण्यासाठी व्यक्ती साधूच्या संघामध्ये येतो. बरं, ज्यावेळेला आपण बँकेत जातो, तर काय होतं? त्या पैशांची वाढ होते. तशीच ज्यावेळेला आपण प्रामाणिक साधूंचा संघ साधू संघ म्हणजे काय? साधू संघ म्हणजे केवळ फक्त एकत्र येऊन बसणे नाही. साधू संघ म्हणजे आपण जे सगळे एकत्र करत आहोत.
एकमेकाला भक्तीसाठी प्रेरणा देत आहोत. एकत्रित येऊन कृष्णकथा चर्चा करत आहोत. एकत्रित येऊन आपण चर्चा करतो आहोत, की आपल्या भक्तीमध्ये आपण अधिक गंभीर कसं बनू शकतो, याला म्हटलंय साधुसंग. अच्छा. मग ज्यावेळेला साधुसंग प्राप्त होतो, ज्यावेळेला व्यक्तीला साधुसंग प्राप्त होतो, त्या संघामध्ये त्याने काय केलं पाहिजे, ही म्हणजे तिसरी प्रक्रिया आहे. हा तिसरा पडाव आहे. त्याला म्हटलेला आहे भजन क्रिया. आता भजन हा खूप सुंदर शब्द आहे. हे संस्कृत शब्द आहे. संस्कृत आपली देवभाषा आहे. तर भजन या शब्दाचा धातू म्हणजे भज धातू. आता कित्येक वेळेला महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये देखील भजन म्हणजे काय? की एखादं भक्तिगीत गाणे किंवा भजन करणे म्हणजे आरती म्हणणे, याला भजन असं म्हणतात. पण वास्तविक भजन या शब्दाचा अर्थ भजन हा शब्द भज धातूपासून आलेला आहे. भज इंग्लिशमध्ये म्हणतात वर्शिप, आराधना. भज म्हणजे केवळ फक्त गाणे नाही. निश्चित भगवंतांचं गुणगान करणे, भगवंतांचा गौरव करणे हा देखील भजन आहे. पण भजन म्हणजे हृदयातून, अंतःकरणातून भगवंतांना बोलवणे. आणि जसं मी सांगितलं, की आपल्या शरीराचं पोषण करण्यासाठी आपण दररोज हं, जेवण घेतो, या शरीराची काळजी घेतो. तसंच त्या आत्म्याचं जेवण हे भजन आहे. कित्येक वेळा लोकं म्हणतात, टाळकोट्या झाला, काय नुसते हातात हातात माळा घेऊन फिरतात, त्यांना काही कामं नाही. हे लोकं भक्ती दाखवतात. हे काय दाखवून भक्ती करायची आहे का? काय गळ्यामध्ये हँडिकॅप लोकांसारखे फक्त गळ्यात हे नेहमी नेहमी माळ अडकवून ठेवतात आणि हरे कृष्ण करत राहतात. नाही. हे आपल्याला समजलं पाहिजे, की जसं प्रभुपाद म्हणतात, एखादा जो सेट आहे, ज्याला बिझनेसमध्ये पैसे कमवायचे आहे, तो काय करतो? रात्रंदिवस गल्ल्यावर बसतो, पण त्याला झोप येत नाही, त्याला भूक लागत नाही. का? कारण तो आपल्या पैसे मोजण्यामध्ये गुंतलेला असतो. का? कारण त्याचा रस पूर्णपणे केवळ आणि केवळ फक्त पैसे कमवण्यात असतो. तसंच भक्तांचं जे आहे, त्यांना आपल्या भक्तीची पुंजी वाढवायची आहे आणि म्हणून अधिकाधिक भक्त जो आहे, तो नामजप करत असतो. तर ही साधना आहे. तर या साधनेद्वारे आपण भगवंतांना दाखवतो, की भगवंता मला तुमची माझ्या जीवनामध्ये आवश्यकता आहे. आणि म्हणून ही साधना भक्ती म्हणजे काय? भजन म्हणजे काय? नित्य नियमाने सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता. तर भगवान काय म्हणतात? भगवद्गीतेमध्ये सततम कीर्तयन्तो मां. असं म्हटलं आहे का, की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा नाही. सततम कीर्तयन्तो मां. पण आपले आचार्य एवढे कृपाळू आहेत. भगवंतांचे भक्त भगवंतांपेक्षाही कृपाळू आहेत. म्हणून प्रभुपाद आपल्या शिष्यांना म्हटले, कमीत कमी 64 माळेचा जप केला पाहिजे. मग ते म्हटले, "नाही करू शकत प्रभुपाद." 32 माळांचा नाही. ठीक आहे, कमीत कमी 16 माळांचा तरी नियमित जप करा. हं. आणि मी तर म्हणेल, जर कोणी भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये असेल, आपण 1-2 जे काही माळा करत असू, ते नित्य नियमाने आपण या माळांचा हा जप केला पाहिजे. याला देखील सततम म्हटलेलं आहे. जसं एखाद्याला बॉडी बनवायची आहे किंवा मल्लखंब करायचा आहे किंवा मल्लयुद्ध अनेक लोकं करतात ना, तर बॉडी कशी बनते बरं? एक दिवस फक्त लिफ्ट, वेट उचलल्याने म्हणत नाही. दररोज त्याचा सराव करावा लागतो. त्याच प्रकारे आपली यथाशक्ती जी आपली भक्तीची श्रद्धा आहे, दररोज आपण नित्यनेमाने या भक्तीची साधना केली पाहिजे. नित्यनेमाने भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण दररोज ज्यावेळेला आपण ती प्रक्रिया करतो, बघा निसर्गात पण दाखवलंय. केवढा मोठा जर पाषाण दगड असला, त्यावर जर थेंब सतत पाणी पडत राहिलं, तर एक दिवस ते दगड देखील पाझरतं. वर्ष लागतील. जेवढी छोटी धार असेल, तेवढा जास्त वेळ लागेल. जेवढा जास्तीचा प्रभाव पाण्याचा असेल, तेवढ्या लवकर ते पाषाण जे आहे ते विदीर्ण होऊन जाणार. तर त्याच प्रकारे आपण जे आहे, आपलं हृदय जे आहे, ते पाषाणाप्रमाणे आहे. आणि या पाषाणरूपी हृदयामध्ये त्या आत्म्याचं जेवण आपल्याला पोहोचायचं आहे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. कधी-कधी आपल्याला वाटेल, की मी हे नामजप करतोय, पण याचा माझ्यात काही बदलच होत नाही. मी कित्येक वर्षापासून नामजप करतोय, पण मला काही बदलच होत नाही. नाही. त्यासाठी आपण आचार्यांकडून ऐकलं पाहिजे. म्हणून तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी एक म्हणजे जसं म्हणतो ना समजा 100 किलोमीटरचा रस्ता आहे, त्याला पूर्ण 1 किलोमीटरमध्ये विभाजन करून सांगितलंय. म्हणजे भक्तांनी घाबरायचं काहीच कारण नाही. ठीक आहे, मी 1 किलोमीटर आलोय, 2 किलोमीटर आलोय, 3 किलोमीटर आलोय, हे जरी मला समजलं, तरी माझ्याकडे जी श्रद्धा आहे, माझा जो उत्साह आहे, हा टिकून राहील आणि भक्तीमध्ये जे आहे, पुढे चालत जाईल. तर भजन क्रियेविषयी अजून मला बोलायचं आहे. पण एक मुद्दा माझ्या जस्ट डोक्यामध्ये आला, तो मी आधी बोलतो. कारण आता दामोदर मास सुरू आहे, कार्तिक महिना. आणि याच्याविषयी पण एक 2 मिनिटं बोलू इच्छितो. कारण आज आपण भजन
तर भजन करणे म्हणजे काय माहिती आहे? आपला उत्साह, आपली इच्छा, की भगवंता मला तुम्ही जीवनामध्ये हवेत. मला तुमची कृपा हवी आहे. आणि त्याच वेळेला भगवंतांची प्राप्ती आपल्याला होते. याचं सुंदर उदाहरण म्हणजे हा कार्तिक मासातील दामोदर लीला आहे. भगवंताच्या अनेक लीला आहेत आणि आज आपण भजन क्रियेविषयी चर्चा करतोय. तर कार्तिक महिना असताना, दामोदर मास सुरू असताना, दामोदर अष्टकम सुरू असताना, तर मी याचा देखील उल्लेख करू इच्छितो. तर आपल्या सगळ्यांना ही कथा माहिती आहे, मी सांगणार नाही. खूप सुंदर कथा दामोदर कथा आहे. आणि खूप सुंदर सत्यव्रत मुनींनी दामोदर अष्टकममध्ये आणि दशम स्कंधाच्या 9व्या अध्यायामध्ये आणि 8व्या अध्यायामध्ये खूप सुंदर या दामोदर लीलेचं वर्णन केलंय. एक छोटासा प्रसंग त्यातनं, की भगवंतांना माता यशोदा पकडते आणि उखळाला बांधते. आता ज्यावेळेला माता यशोदा भगवान श्रीकृष्णांना त्या उखळाला बांधायला जाते, तर प्रत्येक वेळेला जे आहे 2 बोट दोरी तिथे कमी पडते. बरोबर 2 बोट. असं म्हणतात, यशोदा माता आपल्या घरातली सर्व दोरी आणते. कृष्ण एवढे छोटेसे, छोटं बालक. हातभर धोती ना हातभर. हातभर धोती पुरेशी झाली बांधायसाठी. घरातली संपूर्ण दोरी आणते, तरीही भगवंत बांधले जात नाहीत. गायीच्या गोठ्यातनं दोरी कृष्णाच्या 9 लाख गायी होत्या. कित्येक गायींची दोरी सोडून आणते कृष्णाला बांधण्यासाठी, कृष्ण बांधले जात नाही. इतर ज्या गोपी आहेत आजूबाजूच्या त्या हसत असतात. त्या म्हणतात, "यशोदा, तुझा हा प्रयत्न सोडून दे. तू भगवंतांना बांधूच शकत नाही. तुझा बालक हा बांधण्यासारखा नाहीच आहे." यशोदा म्हणते, "नाही, मी आज कृष्णाला बांधूनच राहणार. मलाही आज बघायचंय कृष्णाला बांधायला किती दोरी लागते. लागू देत. म्हणजे तुम्ही तुमच्या घरून दोरी घेऊन या." सगळ्या गोपींना पण सांगते, आपण पण आपापल्या घरून दोरी घेऊन या. तर शुकदेव गोस्वामी या 10व्या स्कंदाच्या 9व्या अध्यायामध्ये खूप सुंदर श्लोक आहे, की का बरं भगवंत बांधले गेले? तर ते म्हणतात, "स्वमातुः स्विन्न गात्राय वितस्त्र कबरस्त्रज दृष्ट्वा परिश्रमं कृष्ण कृपयासीत स्वबंधनात." का बरं भगवंतांना यशोदामाई बांधू शकली? आणि का बरं दरवेळेला 2 बोटच दोरी कमी पडत होती? त्या श्लोकात शुकदेव गोस्वामी सांगतात, "स्वमातुः" स्वतःची आई. स्विन्न म्हणजे त्यांच्या अंगाला पूर्णपणे घाम आला होता. गात्र म्हणजे शरीर. स्वमातुः स्विन्न गात्राय वितस्त्र कबरस्त्रज. दिवाळीचा दिवस आहे बरं. यशोदा माईने कृष्णाला जो बांधला ना, उद्या अमावास्या आहे. पण दीपोत्सव, लक्ष्मीपूजा साजरी करतो ना, त्या दिवशी सकाळी पहाटे ही लीला घडलेली आहे आणि यशोदामाई अंगणामध्ये कृष्णाला उठवायला बांधते. ती उद्याचा दिवस आहे. तर स्वमातु स्विन्न गात्राय वितस्त्र कबरस्त्रज. पूर्ण त्यांचे केस जे आहेत ते पूर्णपणे विस्कळीत होऊन गेले कारण कृष्णामागे त्या पळायला लागल्या. कसं तरी कृष्णाला पकडलं. आता त्यांना शिक्षा करायची मुखाला धरून बांधलं, तर बांधलेच जात नाही. पण का बांधले जात नाही? तर याचे 2 कारण. ती 2च बोटं का कमी होत आहेत? शुकदेव गोस्वामी म्हणतात, ही 2 बोटं काय आहेत? दृष्ट्वा परिश्रमं कृष्ण कृपयासीत स्वबंधनात. दृष्ट्वा परिश्रमं. माझी आई जी आहे, मला बांधण्यासाठी किती परिश्रम घेत आहे. आणि म्हणून कृपयासीत स्वबंधनात. भगवंत जे आहेत ते कृपेने बांधले गेले. म्हणून जे आपले सत्यव्रत मुनी आहे, ते देखील म्हणतात, मुहुश्वासतं पत्रीरेखाककण्ठ स्थितग्रैव दामोदरं भक्तिबद्धं रुदन्तं मुहुर्नेत्रयुग्मं रुजन्तं कराम्बुजयुग्मेन सातङ्कनेत्रम् मुहुश्वासतं पत्रीरेखाककण्ठ स्थितग्रैव दामोदरं भक्तिबद्धम्. आलं लक्षात? बघा, इथे काय म्हटलंय? दृष्ट्वा परिश्रमं कृष्ण कृपयासीत स्वबंधनात. की ज्यावेळेला भगवंतांनी आपल्या आईचे परिश्रम बघितले, की ही मला भगवंत म्हणत नाही, ही मला बांधण्याची इच्छा करते. आणि ज्यावेळेला हिचे प्रामाणिक प्रयत्न आहेत, त्यावेळेला मग कृपया भगवंतांची कृपा तिथे येते आणि भगवंत बांधले जातात. आता कृष्णाला बांधणं एवढं सोपं नाही. हा 10व्या स्कंदाच्या 9व्या अध्यायामध्ये दामोदर लीला आहे आणि 8व्या अध्यायामध्येच भगवंतांनी आपल्या मुखामध्ये यशोदा माईला पूर्ण ब्रह्मांड दर्शन करविले होते. तर ज्यांच्या उदरामध्ये विश्वस्य धामने पहिल्या श्लोकामध्ये नमामीश्वरं सच्चिदानंद रूपम लसत्कुंडलं गोकुले व्रजमानम. असे भगवंत ज्यांच्या विश्वस्य धामने अनेक अनेक विश्व ज्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या उदरामध्ये समावलेले आहेत, अशा भगवंतांना कोण बांधू शकतं? शक्यच नाही. पण दृष्ट्वा परिश्रमं कृष्ण ज्यावेळेला भगवंतांनी यशोदामाईचे प्रामाणिक प्रयत्न बघितले, कृपया सीत्सु बंधनात. असं म्हणतात, ती दोरी पण बांधल्या जात नव्हती, कारण भगवंतांना बांधणे एवढे शक्य नाही.
भगवंत जरी इच्छा नाही मला बंधायची, पण भगवंतांची लीलाशक्ती आणि कृपाशक्ती अशा अनेक भगवंताच्या शक्ती आहेत. तर ती भगवंतांची कृपाशक्ती म्हणते, भगवंता तुझे भक्त एवढ्या प्रेमाने तुला बांधण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून त्या इच्छाशक्तीपेक्षा पण जी कृपाशक्ती आणि लीलाशक्ती आहे ती कार्य करते आणि भगवंत बांधले जातात. तर सत्यव्रत मुनी म्हणतात, दामोदरम भक्तिबद्धम. भगवंत जे आहेत ते भक्तीने बांधले गेले, दोरीने नाही. तर याचा आजच्या विषयाशी काय संपर्क आहे? दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण सततम कीर्तयन्तो मा. भगवंत म्हणतात, सदैव माझं कीर्तन करा. पण भगवंतांना पण माहिती आहे, की सतत कीर्तन करणं हे आपल्याला शक्य नाही. कारण आपलं मन चंचल ही मन कृष्ण प्रमाथ बलवत्रडी. आपलं मन अतैव चंचल आहे. भक्तीमध्ये लागत नाही, जपामध्ये लागत नाही. भगवंत म्हणतात सततम कीर्तयन्तो मां. पण भगवंत आपले वडील आहेत, आपले प्रियकर आहेत, आपले हितैषी आहेत. त्यांना माहिती आहे आपली स्थिती. म्हणून ते काय म्हणतात? सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढवता. इथे पण शब्द येतो यत्न म्हणजे प्रयत्न. तर तुम्हाला सतत कीर्तन करायचंय. जे होत नसेल ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? यतन्तश्च दृढव्रता. आपल्याला दृढता आपल्या भक्तीमध्ये ठेवावी लागेल. त्याच वेळेला आपण असे दृढतापूर्वक प्रयत्न आपण करू. दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपयासीच. कित्येक लोक म्हणतात, का बरं भगवंताची कृपा प्राप्त होत नाही? का बरं भगवंत दर्शन देत नाही? का बरं हरिनामामध्ये रुची येत नाही? का बरं भगवंतांच्या कथा ऐकण्यामध्ये रुची येत नाही? का बरं भक्तांमध्ये दोष दिसतात? का बरं भक्तांचा संग मला घ्यावासा वाटत नाही? का बरं मला साधूंविषयी आदर वाटत नाही? का? कारण आपण आपल्या प्रयत्नामध्ये कमी पडतोय. मी कित्येक वेळा कॉलेज स्टुडंट्सना, अनेकांना आपण हे उदाहरण देतो, की या जगातल्या कुठल्याही एका मोठ्या व्यक्तीला जर तुम्हाला भेटायचं असेल, केवळ फक्त उच्च भौतिक पद त्याच्याकडे आहे, म्हणून किती मोठा प्रोटोकॉल आहे, किती मोठी व्यवस्था आहे. त्याच्या असिस्टंट, पी-ए, त्याचं हे, ते सगळं आज आज आम्ही पण सगळे ते बघतो सरकारी कामामध्ये. हं. तर एक सामान्य एक व्यक्ती त्याला फक्त एक भौतिक पद प्राप्त झालं आहे. त्याला भेटण्यासाठी एवढा प्रोटोकॉल आहे, एवढे नियम आहेत. तर भगवंतांना प्राप्त करण्यासाठी आपण थोडे तरी यत्न केले पाहिजे. थोडे तर प्रयत्न केले पाहिजे. आणि आपण हे भजन करत असताना भगवंतांचा एक विशेष स्वभाव आहे. भगवंत हे सदैव आपल्यावर कृपा करतात. असं म्हणतात, आपण एक पाऊल भगवंतांकडे घेतो, भगवंत अनेक पाऊल आपल्याकडे घेतात. याचं वर्णन देखील चैतन्य चरितामृतमध्ये. ईश्वर स्वभाव भक्त नालय अपराध अल्पसेवा बहुमाने आत्मपर्यंत प्रसाद. चूक कुठे होते? आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करू शकत नाही. बघा या जगामध्ये आपण इतके प्रयत्न करतो इतक्या गोष्टी मिळवण्यासाठी. एखाद्याकडे 1 रूम किचन असेल, तर 1 बीएचके झाला पाहिजे. 1 बीएचकेचा 2 बीएचके झाला पाहिजे. 2 बीएचके असेल तर डुप्लेक्स झाला पाहिजे. डुप्लेक्स असेल तर महाल झाला पाहिजे. असे आपले कित्येक इच्छा वाढत जातात आणि हरकत नाही आपण आपले प्रयत्न त्या भौतिक गोष्टींसाठी करतो. तसेच प्रयत्न आपण भगवंतांची भक्ती करण्यासाठी करत आहोत. आपण तीच धडपड, माझा जप चांगला व्हायला पाहिजे, मला चांगला साधुसंग प्राप्त व्हायला पाहिजे, मला चांगले विचार प्राप्त व्हायला पाहिजे, मला भागवताचा अभ्यास करायचा आहे, मला गीतेचा अभ्यास करायचा आहे, मला गीता समजून घ्यायची आहे, मला जीवन समजायचं आहे. ही आपली जर प्रामाणिक इच्छा असेल, निश्चित भगवंत आपल्याला सहायता करतो. म्हणून म्हटलंय, ईश्वर स्वभाव भक्त नालय अपराध. भगवंताचा स्वभाव काय माहिती सामान्य जगामध्ये लोकांचा स्वभाव असा आहे, तुम्ही 99 चांगल्या गोष्टी करा, एक गोष्ट खराब करा. तीच लोकं बघणार. हं. शुक्ल वस्त्रे मासे बिंदू लुके ना छिपाय. संन्यासीर अल्पछिद्र सर्व लोक काय. याचं पण वर्णन आहे, की पूर्ण मोठा पांढरा कापड आहे, त्यावर एक छोटासा काळा डाग आहे. सगळ्यांचं लक्ष त्या काळ्या डागाकडेच जातं. का? कारण त्याची प्रवृत्ती आहे. पण भगवंताचा स्वभाव तसा नाहीये. ईश्वर स्वभाव भक्त नालय अपराध. भगवंत जे आहेत, जर भगवंतांनी आपले जर अपराध घेण्याचा प्रयत्न केला, तर आपण कधीच भक्ती करू शकत नाही. भगवंत खूप कृपाळू आहेत. ईश्वर स्वभाव भक्त नालय अपराध अल्प सेवा. एक दिवा दामोदरला दाखवला. भगवंतांना वाटतं, बापरे! हा जीव अनंत काळापासून भोग करतोय, पण याने आज माझ्याकडे येण्याचा विचार केला. मला याला कृपा केली पाहिजे. अल्प सेवा. भगवंताला दीप दाखवणे या कार्तिक महिन्यामध्ये दामोदरांना भगवंताचं नामजप करणे. अल्प सेवा बहुमाने. हं. एवढीशी सेवा केली भगवंताला मोठं करतात. तो भिंगाचा काच येतो ना, त्यात छोटी गोष्ट मोठी दिसते बघा. असं भगवंत भिंग लावतात. अरे याने मला एक तुळशीपत्र दिलं. याने मला एक दिवा दिला. चला मी याच्यावर कृपा करतो. तर हा भक्तांचा, भगवंतांचा स्वभाव आहे. आणि म्हणून आपल्याला प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. ज्यावेळेला व्यक्ती हृदयातून प्रामाणिक प्रयत्न करतो ना भगवंतांना जाणण्यासाठी, निश्चित त्याला भगवंतांकडून आदान-प्रदान येतं. आणि भगवंतांचे शब्द आहे, "ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्." जो मला ज्या भावनेमध्ये माझ्याशी आदान-प्रदान करतो, त्याच्याशी मी त्याच प्रकारे आदान-प्रदान करतो.
आणि म्हणून आपण जे आहे, ही भजन प्रक्रिया म्हणजे काय? नित्य नेमाने साधना करणे. लोकं म्हणतात भक्तीमध्ये साधना करण्याची काय आवश्यकता आहे? अरे जर एखाद्याला संगीतकार बनायचं आहे, गायक बनायचं आहे, रोज सकाळी उठून ब्रह्ममुहूर्त सा, सा बघा तुम्ही कोणी जर संगीतचा अभ्यास केला असेल, नुसतं त्या एका सूर लावायला लागतो. एक-एक सूर, तासोनतास एक-एक सूर लावायला लागतो, तेव्हा कोणी त्या व्यक्तीचा जाऊन गळा उघडतो. असं नाही की आज भरती आणि उद्या चक्रवर्ती. कोणीच असं होत नाही. प्रत्येक कोणतीही गोष्ट जीवनामध्ये साध्य करायची आहे, त्याच्यासाठी साधना आहे. तुम्ही लता मंगेशकरांचं जीवन बघा. कोणी कुठल्याही भौतिक क्षेत्रामध्ये, कोणी राजकारणी असेल, कोणी गायक असेल, कोणी खेळपटू असेल, असं नाही की आज गल्लीमध्ये क्रिकेट खेळा आणि उद्या लगेच टुर्नामेंट जाऊन खेळला. नाही. तासोनतास नेट प्रॅक्टिस करावी लागते. मग एक साधी भौतिक गोष्ट, एखादी कला शिकण्यासाठी एवढी साधना जर व्यक्तीला करावी लागते, तर मग भगवंतांना प्राप्त करण्यासाठी का बरं साधना नाही? एवढंच आहे, की जेवढं आपलं अंतःकरण हृदय शुद्ध होतं ना, तर हा जो प्रवास आहे ना, खूप सोपा-सोपा होत जातो. हं. जसं आपल्या रस्ता ज्यावेळेला आपल्याला मोकळा होत जातो, ट्रॅफिक कमी होतं ना. आता मुंबई-पुणे, तर मी पुण्याला काही वर्ष आता मुंबईला आहे. कधी मुंबई-पुणे जायचं काम पडलं, एक्सप्रेसवे बनवलाय, मोठा रोड, पण कित्येक वेळा जाम होऊन जातो. तर ट्रॅफिक कमी झालं तर तोच रस्ता 2-3 तासामध्ये नाही तर 6-6, 7-7, 8-8 तास देखील लागतात. तसंच ज्यावेळेला आपण प्रामाणिकपणे भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, भगवंतांना आपले प्रामाणिक प्रयत्न दाखवतो, ते जे ट्रॅफिक आहे आपल्या भक्ती मार्गावरचं, तर पुढचा पायरी आहे, भजन नंतर अनर्थ निवृत्ती. ज्यावेळेला आपण चांगल्या प्रकारे भजन करण्याचा प्रयत्न करतो, मग हळू-हळू जे आहे हृदयातले जे स्पीड ब्रेकर्स आहेत, गतिरोधक आपल्या भक्तीमधले जे अडथळे आहेत, ते हळू-हळू हे अडथळे जे आहेत, ते दूर होऊ शकतात. आणि म्हणून आपण जे आहे साधना भक्ती म्हणजे काय? जसे एका दगडावर पाण्याची धार किंवा एखादा साधक, संगीतकार असो, खेळपटू असो, कोणी असो, जी साधना करतो, तशीच साधना आपल्याला भगवंतांना प्राप्त करण्यासाठी देखील केली पाहिजे. आणि भक्ती तशी फार सोपी केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतो, "तुका म्हणे सोपी केली पायवाट." खूप सोपा मार्ग आहे. नामस्मरण, वैष्णव सेवा. भगवान श्री चैतन्य महाप्रभू स्वतः सांगतात, "प्रभू कहे वैष्णव सेवा, नाम संकीर्तन, दुई करे शीघ्र पावे श्री कृष्ण चरण." 2 गोष्टी आपण केल्या पाहिजे साधनेमध्ये. प्रभू कहे वैष्णव सेवा, साधूच्या संघामध्ये येऊन कधीही अपराध न करणे, त्यांची सेवा करणे आणि नित्य नेमाने नामाचा जप करणे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. तर नियमित कधीही खंड न पडता अहैतुकी अप्रतिहता भक्ती झाली पाहिजे. हं. अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. तर कितीक वेळा लोकांना वाटतं, "अरे, मी भजन करतोय, पण मग मला प्रसन्नता का येत नाही?" भागवताच्या श्लोकामध्ये सांगितलंय, "अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती." मग मला का बरं अ, अ, आनंद मिळत नाही? तर ती भक्ती असली पाहिजे अहैतुकी आणि अप्रतिहता. अहैतुकी आणि अप्रतिहता भक्ती ज्यावेळेला असेल, तर त्याच वेळेला आपल्याला भक्तीमध्ये जो आहे आनंद येऊ शकतो. तर आणखीन एक विषय मी आपल्यापुढे चर्चा करू इच्छितो. थोडासा टेक्निकल आहे. पण श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, की ज्यावेळेला आपण ही भजन क्रिया करतो ना, तर ही भजन क्रिया करत असताना या भजन क्रियेचे पण वेगवेगळे स्तर आहेत. आपण सगळे असा अनुभव केला असेल. जे कोणी साधना भक्ती करत आहेत वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, वर्ष काही, की काय कसं आपलं भजन वाढत जातं. कसं आपण या भजनामध्ये पुढे-पुढे जातो. तर ते म्हणतात, पहिलं ज्यावेळेला व्यक्तीला थोडी श्रद्धा प्राप्त होते, साधुसंग प्राप्त होतो आणि जसा तो भजन प्रारंभ करतो, जर कुणाला हवं असेल तर आपण लिहू देखील शकता. आणि संस्कृत शब्द आहेत आणि याचे खूप सुंदर अर्थ देखील आहे. आणि याचा आपण प्रत्येक साधक आपल्या जीवनामध्ये अनुभव करू शकतो. तर ते म्हणतात, पहिला स्तर ज्यावेळेला व्यक्तीला साधुसंग प्राप्त होतो, श्रद्धा आलेली आहे, तो भजन सुरू करतो, त्याला म्हटलंय उत्साहमयी भक्ती. खूप उत्साह असतो. व्यक्तीला असं वाटतं, "बस, आता मला मार्ग मिळालाय. या जन्मात मला भगवतधामी जायचंय." आणि माळ हातामध्ये घेतो. कधी-कधी डोळ्यातनं अश्रू येतात. त्याला असं वाटतं माझ्यावर खूप कृपा झाली. निश्चित ही कृपाच आहे. पण ही उत्साहमयी ती स्तर आहे भक्तीचा. कारण एखादी नवीन गोष्ट मनाला आपण ज्यावेळेला देतो ना, मन लगेच स्वीकार करतो. पण जर ती वारंवार जर करायला सांगितली, त्यावेळेला व्यक्तीचा कस दिसतो. तर असं म्हणतात, तर उत्साहमयी मध्ये भक्ताला खूप उत्साह असतो. पण काही काळानंतर हा उत्साह निघून जातो. म्हणून आपण समजू शकतो, की हा उत्साह जो आहे, हा प्रारंभिक उत्साह होता. म्हणून या उत्साहाला आपण जोपर्यंत हा उत्साह आहे म्हणून कधी-कधी एकदम नवीन भक्त ज्यावेळेला
भक्ती धारेमध्ये येतात, श्रद्धा असते, साधुसंग असतात, तर खूप उत्साह असतो. प्रभूची काय सेवा आहे? किती माळा जप करायचा आहे? कधी उत्सव आहे? कधी सत्संग आहे? पण याचा अनुभव केला असेल, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष केल्यानंतर रविवार आला, 8 वाजले, चला आता Zoom उघडावं लागेल. आता प्रभूजींची कथा ऐकावं लागेल. नाही. तर पहिला स्तर असतो उत्साहमयी भक्ती. मग पुढे विश्वनाथ शिव ठाकूर सांगतात, की जसं एखादा विद्यार्थी आहे, ज्यावेळेला शाळेत जातो, नवीन पुस्तकं बघतो, बस आता खूप अभ्यास करणार, खूप अभ्यास करणार. पण जसा मित्रांचा संग प्राप्त होतो, मग टीव्ही बघण्यामध्ये, YouTubeमध्ये, Facebookमध्ये, Twitterमध्ये, टवाळक्या करण्यामध्ये, मग हळू काय होतं, त्याचा उत्साह कमी होऊन जातो. मग भक्तीमध्ये पहिले उत्साह असतो, पण तो उत्साह टिकवून ठेवण्यासाठी मग ते सांगतात, दुसरा स्तर आहे घनतरला. मग तो प्रयास करतो, उत्साह कमी होतो. पण दुसरा स्तर सांगितलाय, की त्याची ज्याला श्रद्धा वाढते आणि जरी तो गंभीर आहे भक्तीमध्ये, मग दुसरा स्तर त्याच्या भजनामध्ये येतो, तो म्हणजे घनतरला. म्हणजे काय? कधी करणार तर 64 माळा, नाहीतर कधी माळेकडे बघणार पण नाही. याला म्हणतात घनतरला. हा देखील साधकाच्या जीवनामध्ये एक स्तर येतो, प्रारंभिक जीवनामध्ये, की कधी-कधी वाटतं खूप जप करावा, खूप जप करावा आणि कधी येतं तर माळ फेकून, बस माळेकडे बघायचं पण नाही. त्याला म्हणतात घनतरला. एक तर खूप करणार, नाहीतर काहीच करणार नाही. तर हा पण प्रारंभिक स्तर आहे, पण त्याने अजून जी आहे तेवढी रुची, तेवढी जी कृपा आहे अजून प्राप्त झालेली नाहीये भजनामध्ये. तर पहिला स्तर कळाला उत्साहमय. दुसरा घनतरला. आता खूप अभ्यास करणार, नाहीतर पिक्चर बघायला जाणार, मित्रांसोबत खेळत बसणार. मी विद्यार्थ्यांचं उदाहरण देतोय, की कसं होतं घनतरला. एक तर खूपच अभ्यास करणार, नाहीतर पूर्णपणे खेळामध्ये जाणार. असं साधकाचं होऊ शकतं. मग ते तिसरं सांगतात व्यूढ विकल्प. नंतर काही काळामध्ये साधना केल्यानंतर त्याच्या मनात विचार येतो, की नाही, माझं काहीतरी चुकत आहे. मी काय असं जीवनामध्ये केलं पाहिजे जेणेकरून माझी भक्ती चांगली होईल? जसे विश्वनाथ ठाकूर सांगतात कधी-कधी. कधी-कधी व्यक्तीला वाटतं, नाही, मी साधू बनलं पाहिजे. का? कारण खूप मान-सन्मान मिळतो, खूप वेळ मिळतो जप करण्यासाठी, खूप वेळ आहे तर मी साधू बनलं पाहिजे. तेही त्याला वाटतं, नाही, माझं पतन झालं तर मी गृहस्थ बनलो पाहिजे. मी हळू भक्ती करेल. पण त्याला वाटतं, नाही, अरे पण मी लग्न केलं, जरी मी आसक्त झालो तर? मग त्याला कळत नाही, की भक्ती मी काय करू? मी गृहस्थ बनू, मी विरक्त बनू, मी ऑफिसमध्ये जाऊ, मी नोकरी करू, मी व्यवसाय करू, मी विद्यार्थी म्हणून मी काय अशी स्थिती जीवनामध्ये प्राप्त करू, जेणेकरून माझी भक्ती चांगली करू शकतो? याला म्हटलंय व्यूढ विकल्प. कारण त्याचा निश्चय झालाय, की मला आता भक्ती चांगली करायची आहे. पण त्याला असं वाटतं, की मला काहीतरी अशी योग्य स्थिती प्राप्त झाली पाहिजे, की ज्यामध्ये मी माझी भक्ती चांगली करू शकेल. पण हा देखील स्तर तिसराच आहे. तर पहिला उत्साहमयी भक्ती, दुसरी घनतरला भक्ती, तिसरा व्यूढ विकल्प. त्याला विकल्प कळतच नाही, की मी काय विकल्प जीवनामध्ये घेऊ, जेणेकरून माझी भक्ती चांगली होईल. पण तरी ज्यावेळेला असा साधक आपली साधना सुरू ठेवतो, त्याला चौथा स्तर प्राप्त होतो, तो म्हणजे विषय संगर. मग त्या प्रामाणिक साधकाला कळतं, अरे आश्रम महत्वाचा नाही, ग्रहे थाको, वने थाको, सदा हरी बोले डाको. की कोणीही सहज भगवंतांना प्राप्त करू शकतं. हे एका स्थान किंवा परिस्थिती नाहीये. म्हणून म्हणतात, "परिस्थिती को मत बदलिये, मनस्थिती को बदलिये." तर साधकाला त्यावेळेला कळतं, की मला परिस्थितीमुळे माझी भक्ती थांबत नाहीये. माझ्या स्वतःची मनस्थिती मला भक्तीमध्ये थांबवतीये. आपले 12 महाजन आहेत. त्यामध्ये कित्येक ब्रह्मचारी आहेत, गृहस्थ आहेत. आपली एवढी आचार्य परंपरा आहे. काही गृहस्थ होते, काही ब्रह्मचारी आहेत. तर त्यामुळे परिस्थिती नाही, तर मनस्थिती बदलायचं आहे आणि याला म्हणतात विषय संगर. तर त्यावेळेला साधकाला कळतं, की मी जो विचार करत होतो ना, हं, की मला चांगली स्टडी रूम मिळेल, चांगला स्टडी टेबल मिळेल, चांगला लाईट मिळेल, चांगला वेळ मिळेल, तर मी अभ्यास करेन. विद्यार्थ्याचं उदाहरण म्हणजे. पण नंतर त्याला कळतं, स्टडी रूमही दिली, लाईटही दिला, वेळही दिला, तरी मन कुठे जातं? मोबाईलमध्ये. म्हणजे लक्षात काय आलं, की समस्या त्या स्थानामध्ये नव्हती. समस्या त्या सगळ्या फॅसिलिटीजमध्ये नव्हती. समस्या स्वतःमध्ये, की स्वतःचीच इच्छा नाहीये. तर या स्तराला म्हटलंय विषय संगर. विषय संगर म्हणजे त्यावेळेला व्यक्तीला कळतं, की मला जे आहेत माझे इंद्रिय संयमित केले पाहिजे. मला जे आहेत माझे मला भक्तीसाठी अधिक प्रयत्न केले पाहिजे. कारण मुख्य माझं मन आणि ही इंद्रिय मला त्रास देत आहेत आणि त्यासाठी मी काहीतरी स्वतःला नियम लावले पाहिजे. याला म्हणतात साधना भक्तीचा पुढचा स्तर. त्यावेळेला साधकाला कळतं, की का बरं मंगल आरती केली पाहिजे? का बरं 16 माळा जप केला पाहिजे? का बरं भक्तांच्या संघामध्ये बसून जप केला पाहिजे? कारण त्याला कळतं. एकाकी आमार नाही पाये बल, हरिनाम संकीर्तन. खूप प्रयत्न केले भगवंता. वाटलं मी खूप महान भक्त होतो, एवढा उत्साह होता. नंतर कधी जप केला, कधी नाही केला. नंतर कळालं, की परिस्थिती बदलू म्हणजे भक्ती चांगली होईल. पण नंतर कळालं, की नाही. हे इंद्रिय आणि मनः परम कारणम माम अनंते. त्या भगवंत म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनः षष्ठ इंद्रियाणि
प्रकृती स्थाने कर्षती. माझ्या दुःखाचे कारण इतर कोणी नसून माझं स्वतःचं मन आहे आणि याला मला नियंत्रित केलं पाहिजे. आणि म्हणून या भजन प्रक्रियेमध्ये पुढचा स्तर ते सांगतात नियमाक्षम. मग व्यक्तीला कळतं की नाही मला चांगली भक्ती करायची आहे, साधना भक्ती करायची आहे, तर स्वतःला मी काहीतरी नियम लावणार आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी हा जो आपला प्रातःकालीन जो सकाळचा कार्यक्रम आहे, यासाठीच आहे, की आपण सर्व जे आहे नियमबद्ध होऊन ज्यावेळेला आपण साधना करू, आपली भक्तीतली तीव्रता आणि आपली भक्ती झूट वाढत जाईल. असं म्हणतात, श्रील रूप गोस्वामींनी भक्तीचे 64 अंग सांगितलेले आहेत. गुरूंचा आश्रय घेण्यापासून वेगवेगळे 64 अंग आणि जो व्यक्ती दररोज सकाळी इस्कॉन मंदिरामध्ये येतो आणि जर तो पूर्ण कार्यक्रम जर तो सकाळचा करतो मंगल आरतीपासून भागवत पर्यंत, तर भक्तीचे 55 अंग सहज त्याच्याकडनं होऊन जातात. त्याला कळणार पण नाही. 55 64 पैकी 55 अंग जे आहेत, ते या केवळ फक्त प्रातःकालीन मंदिराचा कार्यक्रम अटेंड केलाय किंवा आपण आपल्या घरी असू तर ज्या पद्धतीने आपण जी साधना सेवा आपण करू शकू. तर याला म्हणतात नियमाक्षम. तर त्यावेळेला व्यक्ती जो आहे वेगवेगळे नियम लावतो. नाही मी मंगल आरतीला जाईल. ठीक आहे दररोज नाही पण दर रविवारी तरी मी जाईल. हं. विठ्ठलानंद प्रभूंना आनंद करण्यासाठी किंवा एकेंद्र गौरपूर्ण आनंद देण्यासाठी, भक्तांच्या संतुष्टीसाठी मी जी आहे ती मंगल आरतीला जाईल. मी स्वतःला एक नियम लावेल. तर या नियम लावल्याने आपली भक्ती हळू-हळू पुढे जाते. पण काय होतं, आपण नियम तर लावतो, पण अजून आपण एवढे पक्के झालो नाही भजनमध्ये. ते म्हणतात ना, कच्चा माठ आणि पक्का माठ ठोकून बघतात ना? जे पक्कं आहे ते फुटत नाही, जे कच्चं आहे ते टुक तुटून जातं. तसंच नियमाक्षममध्ये व्यक्ती नियम तर लावतो, पण कधी-कधी त्याच्याकडनं त्या नियमांचं पालन होतं आणि कधी-कधी त्या नियमांचं उल्लंघन त्याच्याकडून होतं. पण आचार्य म्हणतात, घाबरायचं कारण नाही. ती देखील भक्तीचा एक स्तर आहे. तर म्हणून तो स्तर आहे म्हणून ते थांबायचं नाही हां. भक्ती जी आहे ही डायनामिक म्हटलेलं आहे. भक्ती ही सदैव वाढत जाते. कधी स्टॅटिक एका ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे आपण हे स्तर चर्चा करतोय. तर ह्या नियमाक्षम स्तरावर ज्यावेळेला व्यक्ती असतो हरकत नाही. कधी आपण काही नियम घेऊ, आपल्याकडनं पालन होतील, कधी होणार नाही. पण त्याच्या पुढचा खूप मोठा भजनामध्ये अडथळा आहे आणि स्तर आहे. त्याला म्हणतात तरंग रंगिणी. ही शेवटची परीक्षा आहे भक्ताची आता अजून भजन करताना. तरंग रंगिणी म्हणजे काय? की मग तो एवढे प्रामाणिक प्रयत्न करतो भक्ती करण्यासाठी, तर वैष्णवांच्या, गुरूंच्या, भगवंतांच्या कृपेने त्याची भक्ती जी आहे, ती हळू स्थिरावत जाते. आणि म्हणून तो सकाळी उठणे, जप करणे, साधना करणे, सेवा करणे, इतरांशी चांगला सदाचार करणे. पण याच्यामध्ये मग मायादेवीची पण एक परीक्षा असते. त्याला म्हणतात तरंग रंगिणी. जसं समुद्राच्या तरंग असतात ना, लाटा म्हणतो आपण म्हणतो. तर ज्यावेळेला आपण खूप चांगलं भजन करू ना, तर आंतरिक आनंद आपल्याला अनुभव होईल. पण कधी-कधी लोकं आपली खूप प्रशंसा करतील. आपल्याला खूप मान-सन्मान देतील, आपल्याला खूप हार घालतील. तिथे देखील पूजा, लाभ, प्रतिष्ठा ही संपूर्ण गुरु आणि कृष्णांची आहे. त्यांना ती समर्पित करून जो व्यक्ती शुद्ध भजनामध्ये लागतो, मग तो जायचा पुढच्या स्तरावर जातो आणि त्याला म्हणतात अनर्थ निवृत्ती. आणि मग तो प्रामाणिक भजन करून आपल्या हृदयाला स्वच्छ करतो. तसं या भजन प्रक्रियेला 6 भागांमध्ये किंवा 6 भागांमध्ये श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आहे त्याचं विभाजन करतात. तर पहिलं मी जसं सांगितलं, तर कृपया करून आपण आपल्या मनामध्ये त्याचं उच्चारण करू शकता. तर मी एकदा परत त्याला रिवाईज करतो. तर पहिला स्तर ज्यावेळेला आपण एक तर पहिले श्रद्धा प्राप्त होते, त्यामुळे साधुसंग प्राप्त होतो आणि एक प्रामाणिक साधक जो आहे तो साधना करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या साधनेची सुरुवात अशी होते, की प्रारंभाला त्याला खूप उत्साह वाटतो भक्ती करण्यासाठी, तर त्याला म्हटलंय उत्साहमयी भक्ती. नंतर घनतरला, कधी खूप उत्साह, कधी पूर्णपणे उत्साह निघून जातो. तिसरं आहे व्यूढ विकल्प. त्याला कळतं, अरे कधी उत्साहात आहे, कधी उत्साह जातोय. का बरं? कारण कदाचित माझी परिस्थिती व्यवस्थित नाहीये. ज्यावेळेला मला माझा जॉब चांगला मिळेल ना, माझ्या मुलाचं एज्युकेशन होऊन जाईल किंवा मला चांगली नोकरी लागून जाईल, माझं लग्न होऊन जाईल, माझं मुलं-बाळं होऊन जाईल, माझ्या नातू जॉब मिळून जाईल. अशा खूप इच्छा माणसाच्या असतात. जेव्हा हे असं सगळं होऊन जाईल ना, त्यावेळेला माझी भक्ती चांगली होईल. पण ज्यावेळेला तो भजन करत राहतो, त्याला कळतं व्यूढ विकल्प, की हे विकल्प नाही, की मी केवळ परिस्थिती बदलल्याने माझी भक्ती बदलणार नाही. मग पुढचा आहे विषय संगर. माझी जी आसक्ती आहे, माझी जी विषयांप्रती आसक्ती आहे, माझी जी भक्तीमध्ये शिथिलता आहे, हे माझ्या स्वतःमुळे आहे. त्याला म्हटलंय विषय संगर आणि मग तो अशा विषय संगराला, अशा इंद्रियतृप्तीला कमी करण्यासाठी जो चौथा 5वा जो स्टेप आहे, त्याला म्हटलेलं आहे नियमाक्षम. मग तो स्वतःला काही ना काही नियम लावून घेतो. म्हणून ज्याला प्रामाणिक भक्ती करायची आहे, त्याने अधिकृत साधूंकडून, आपले जे आध्यात्मिक गुरूचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून भक्तीसाठी काही नियम लावून घेतले पाहिजे. हप्त्यातून 1 दिवस, दररोज असेल तर दररोज, नाहीतर हप्त्यातून 1 दिवस किंवा जसं शक्य होईल किंवा घरी असेल किंवा आजकाल Zoomची व्यवस्था आहे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज हजारो भक्त दररोज जप करण्यासाठी गुरु महाराजांसोबत तिथे जुळतात.
तर आपण देखील असा एक नियम घेऊ शकतो, की दररोज मी महाराजांसोबतच जप करेल. नियमाक्षम, की साधू संघामध्ये, साधूंच्या संघामध्ये मी जप करेल. त्याला म्हणतात नियमाक्षम, नियमाचं पालन करणे. आणि हे करत असताना कधी आपल्याकडे नियमांचं पालन होईल, कधी उल्लंघन होईल, काळजी नाही. करत राहा, करत राहा. पण पुढची मग स्तर येईल, त्याला म्हणतात तरंगरंगिणी. तिथे मग खूप वेळा व्यक्ती फसू शकतो. पण जशी आपण चांगली भक्ती करायला लागतो, चांगली साधना करायला लागतो, तर निश्चित आहे मान-सन्मान अपेक्षा येते. कारण या जगामध्ये जसं एखाद्याकडे धन, ऐश्वर्य, गाडी, घोडा येते, तर लोकं त्याला किती मान-सन्मान देतात. आजकाल फॅशन आहे. मोठे-मोठे सोन्याच्या चेन हातामध्ये, लॉकेट हातामध्ये, गळ्यामध्ये, हातामध्ये ब्रेसलेट, मोठे-मोठे मोबाईल. का बरं लोक आपलं ऐश्वर्य दाखवतात? का त्यामुळे लोकं आपल्यावर हं, सन्मान देतील. जरी तो सन्मान जो आहे, तो कसा असतो बरं द्वेषपूर्ण असतो भौतिक जगामध्ये. पण आध्यात्मिक गोष्टीमध्ये ज्यावेळेला एखादा प्रामाणिक साधक, प्रामाणिक साधना भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, इतरांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळते, तर कदाचित कधी-कधी वैष्णव कृपाळू असतात. छोट्याशा गुणाला मोठं करून बघतात. आपला गौरव होऊ शकतो, गुणगान होऊ शकतं. पण याला आपण सगळं जे गौरव, गुणगान आहे, हा गुरु आणि कृष्ण आहे. आपल्याला काय माहिती होती भक्ती? प्रभुपादांच्या कृपेने आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ मिळाला. त्यांचे जे वर्तमान आचार्य आहेत, त्यांनी एवढ्या आपल्या अथक परिश्रमाने हा सगळा भक्ती प्रचार-प्रसार केला आणि त्यांचे जे प्रामाणिक शिष्य अनुयायी आहेत, ते आपल्याला प्रचार-प्रसार करत आहेत. तर त्यांच्या कृपेने आपण ही साधना भक्ती करतोय. तर ही सगळी गुरु आणि कृष्णांची कृपा आहे. ज्यावेळेला साधक हे समजतो, मग तो पुढच्या पायरीला जातो. त्याला म्हणतात अनर्थ निवृत्ती. आणि हा पुढचे जे कोणी भक्त जे आहेत, असा आपला हा श्रद्धे ते प्रेमाचा जो प्रवास आहे, हा सुरू राहील. तर आज आपण भजन क्रियेविषयी चर्चा केली. मी सर्व भक्तांचं हृदयापासून खूप खूप धन्यवाद देतो. विशेष करून विठ्ठलानंद प्रभू, अनुपम प्रभू आणि भरपूर भक्तांचे मधुर गौर प्रभू, रामानंद गौर प्रभू, एकेंद्र गौर प्रभू, खूप सारे गौर प्रभू आहेत. हं. आणि अनुपम प्रभू आणि सगळ्या भक्तांचे हृदयापासून खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून बोलण्यात काही चुकी झाली असेल, माझं स्वतःचं भजन काही चांगलं नाही आहे. पण मी जसं सुरुवातीला म्हटलो, की याविषयी चर्चा केली, तर आपल्या भक्तांची ज्यावेळेला कृपा प्राप्त होते, तर भजनामध्ये शक्ती प्राप्त होते. तर आपल्या सगळ्या वैष्णवांच्या चरणी माझी प्रार्थना आहे, की मला पण आशीर्वाद द्या, की काही ना काही थोडी भजनमध्ये रुची येईल आणि गुरु, साधू, वैष्णवांची, प्रभुपादांची काही सेवा करू शकेल. तर सगळ्या भक्तांचं हृदयापासून खूप खूप धन्यवाद. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय श्री प्रभुपाद. हरे कृष्णा. आवाज येते का प्रभू माझा? हो, येतोय प्रभू आवाज येतोय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. खूप खूप सुंदर क्लास. आणि म्हणजे झूमचं आहे जे सध्या आम्ही काही विद्यार्थी म्हणजे गुरु महाराज इच्छा होती युथ preaching करावं, तर चालू आहे. आणि आम्ही तेच प्रत्येक गुरुवारी सर्वांना एकत्र आणून प्रयत्न करतो की आपल्या कृष्ण भावने कसं प्रगती करता येईल. तर खूप दिवसांनी चाललं होतं की एकेंद्र करून मी म्हणलं होतं अभय गौरव पण एकदा आपल्याला बोलवायचं आहे. तर मग एकदा नाही तर आमची इच्छा आहे एक हृदयातून की तुम्ही कमीत कमी तुमच्या हिशोबाने महिन्यातून एकदा का होईना किंवा 2 महिन्यात एकदा आम्हाला थोडं संघ द्यावं. कारण आमच्याकडे एवढे खूप काही स्पीकर नाहीत आमच्याकडे. पण आम्हाला खूप खूप असं इन्स्पिरेशन भेटलं की क्लासच्या माध्यमातून कसं भजन क्रिया किती सुंदर आहे. आणि बरेच मिसकन्सेप्ट होते माझ्या मनामध्ये सुद्धा, ते तुमच्या लेक्चरने क्लिअर झालेले आहेत. तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू खूप छान भजन करण्याचा किंवा साधना खूप करण्याचा. तुम्ही क्लास दिलात, त्या क्लासचा पुरेपूर आम्ही कृष्ण भावनेमध्ये म्हणजे तुम्ही एवढा वेळ दिलात, इतका महत्वाचा वेळ. नक्कीच आम्ही त्याचा म्हणजे वाया जाऊ देणार नाही. आम्ही नक्कीच जीवनात उतरून घेऊ. तर एकेंद्र गौर सॉरी मधुर गौर कोण क्वेश्चन असेल तर आपण विचारू शकतो. 2-3 प्रश्न काय वेळ वेळ हरे असेल तर. कृष्ण. हरे कृष्ण. ज्या भक्तांना प्रश्न आहे ते हँड रेज करू शकतात, जेणेकरून आपण एक एक प्रश्न घेता येईल भक्तांचा. ठीक आहे. मधुर गौर कोणाचा प्रश्न असेल तर मग काय अनाउन्समेंट असेल तर मग रामानंद धन्यवाद आहे एकदा मग काय.
रामानंद गौरप्रभू प्रश्न विचारतात. प्रभूजी विचारा प्रश्न. हरे कृष्णा. प्रभूजी दंडवत प्रणाम. प्रभूजी आवाज येतोय? होय, येतोय प्रभूजी, बोला. येतोय. प्रभूजी दंडवत प्रणाम. प्रभूजी सर्व सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. खूप छान लेक्चर दिलं प्रभूजी. प्रश्न असा होता की भक्तांनी निष्ठ कसं राहायला पाहिजे. भक्तांनी गुरुनिष्ठ कसं राहायला पाहिजे. गुरुनिष्ठ. खूप छान. प्रभूजींनी प्रश्न विचारला 3 शब्दांचाच, पण हा प्रश्न जो आहे खूप मोठा आहे आणि खोल प्रश्न. कारण गुरूंप्रती निष्ठा प्राप्त होणे म्हणजे खूप मोठी भक्तीची उपलब्धी आहे. तर मी असं म्हणेल, मी तात्विक दृष्ट्या याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि मी स्वतः देखील प्रयत्न करतोय गुरु महाराजांप्रती निष्ठा प्राप्त करण्यासाठी. पण विषयी जर आपल्याला निष्ठा प्राप्त करायची असेल तर 2-3 प्रमुख लक्षणे आहेत. सर्वप्रथम गुरूंचा आपण संघ केला पाहिजे. तर गुरूंचा संघ कसा घेऊ शकतो?